शहरातील नामांकित जी.एच. रायसोनी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लवकरच संपन्न होणार असून त्या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेत विद्यापीठाचे पदाधिकारी दीक्षांत समारंभाची तारीख, प्रमुख पाहुणे, पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि सुवर्ण पदक विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली। रायसोनी विद्यापीठ हे विदर्भातील एक अग्रगण्य खासगी विद्यापीठ असून त्यांच्या दीक्षांत सोहळ्याकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून असते। नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत मी मनापासून करतो। रायसोनी जी.एच. रायसोनी विद्यापीठ अमरावती हे गेल्या 6 वर्षापासून अमरावतीमध्ये कार्यरत आहे आणि या जी.एच. रायसोनी विद्यापीठाचा 6वा दीक्षांत समारंभ हा येत्या 12 फेब्रुवारीला 11 वाजता ज्ञानेश्वर सभागृहामध्ये संपन्न होणार आहे आणि या दीक्षांत समारंभामध्ये स्नातक, स्नातकोत्तर आणि PhD या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। एकूण 28 मेधावी जे विद्यार्थी आहेत त्यांना पुरस्कार म्हणून सुवर्ण पदक आणि रौप्य पदक असं देण्यात येणार असून साधारणतः एकूण 1522 विद्यार्थी यांना पदवी प्राप्त होणार आहे या दीक्षांत समारंभामध्ये। आपणास सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की विद्यापीठाने संशोधनाचं कार्य हाती घेतलं, PhD कार्यक्रम देखील राबवला आणि या आपल्या दीक्षांत समारंभामध्ये 42 संशोधकांना आचार्य पदवी प्राप्त होणार आहे आणि ही आचार्य पदवी विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना मिळालेली पावती राहणार आहे। मित्रो, या दीक्षांत समारंभासाठी 2 अत्यंत नावाजलेल्या व्यक्ती, एक म्हणजे IIM नागपूरचे संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर भीमराया मैत्री हे आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि त्यांच्याबरोबरच लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य हे देखील या कार्यक्रमात त्यांचं संबोधन राहणार आहे। आमच्या रायसोनी संचालनाचे संपूर्ण करते सवरते आणि रायसोनी जो ग्रुप आहे त्याचे संचालक अध्यक्ष श्री सुनीलजी रायसोनी हे या दीक्षांत समारंभाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे। त्यामुळे एक भरगच्च कार्यक्रम आपल्या अमरावतीकरांना 12 फेब्रुवारी 2026 रोजी अनुभवायला मिळेल आणि हा विद्यापीठाचा 6वा दीक्षांत समारंभ आम्ही साजरा करणार आहोत। माझी आपणास नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त समाजातल्या लोकांना याबाबतची माहिती द्यावी। याचा उद्देश एक महत्त्वपूर्ण असा आहे की विद्यापीठामध्ये जे रोजगारभिमुख विविध कार्यक्रम राबवले जातात, विविध कोर्सेस हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातात, त्याची माहिती या माध्यमाने व्हावी आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। इतकेच नव्हे तर संशोधनाचं जे कार्य होत आहे त्यात देखील आपल्या सूचना जर प्राप्त झाल्या तर त्या दृष्टीने समाजभिमुख आणि शासनाला त्यांच्या धोरणा आखण्याच्या दृष्टीने होणारी मदत ही आमच्या संशोधकांच्या माध्यमाने होऊ शकेल आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना याबाबतची माहिती व्हावी हा मूळ उद्देश आहे। आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी।
फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।